आज मी तुम्हाला इथे पालक नुसार किंवा आलू पालक सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता। नावं थोडीशी कठीण वाटली ना तरीही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि हिवाळ्यामध्ये तर छान ताजा असा पालक बाजारामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आपली ही पालक आणि बटाट्याची भाजी नक्कीच करून बघा। मी तर ह्याला पालक बटाटा भाजीच म्हणते। तर आता ही बनवण्यासाठी मी एक मोठी जोडी पालकाची इथे घेतलेली आहे। पोषक तत्वांनी समृद्ध पालकाची भाजी हिवाळ्यामध्ये खाण्याची मजा काही वेगळीच असते। पालक खाण्याचे खूप सारे फायदे सुद्धा आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर ही मी स्वच्छ तुम्ही बघाल निवडून धुवून निथळून नंतर आपण ती चिरून घेतलेली आहे। तर ही चिरलेली आपली पालकाची जी तुम्ही बघाल पानं आहेत, छान हिरवीगार अशी ही भाजी, खूप सारी ह्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत। हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ह्याचे फायदे मी सांगणार आहे। तर भाजी चिरल्यानंतर ती पाण्यामध्ये घालायची नाहीये। त्यानंतर यामध्ये बटाटा आपल्याला घालायचा आहे। तर सालं काढलेले 2 बटाटे मी इथे चौकोनी आकाराचे तुकडे करून घेतलेत। बटाट्याचे आकार हा एकसारखाच त्याचे तुकडे करायचे। त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा टोमॅटो, त्यानंतर 2 चमचे बेसन, बारीक किसलेलं आलं, हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे आपला मसाल्याचा डब्बा आणि फोडणीसाठी तेल। खूपच सोपं आणि साधं घरच्या रोजच्या वापरातलं साहित्य आहे। पण भाजीची चव जी आहे ती मात्र अगदी अप्रतिम अशी येणार आहे। कारण ह्यामध्ये आपण एक खास जे इन्ग्रेडियंट वापरणार आहे, जे मस्ट असं आहे, तर ते आपण काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते। तर फोडणीसाठी आपण तेल घातलं। त्यानंतर अगदी साधी रोजच्या प्रमाणे आपण ह्यामध्ये राई, जिरं आणि त्यानंतर हिंगाची फोडणी घातलेली आहे। तर त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक किसून घेतलेलं आलं आणि बारीक 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्यात। आपण इथे फोडणीमध्ये लसूण वापरला नाहीये, कारण आपण लसणाची फोडणी भाजीला वरतून नंतर देणार आहोत। त्यानंतर आपण ह्यामध्ये हा आपला महत्त्वाचा आपला आजचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे 2 चमचे आपण बेसन ह्यामध्ये घालणार आहोत। तेलामध्ये बेसन 1-2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चट स्वाद असतो तो निघून जातो आणि खरपूस असं भाजलेलं हे जे बेसन आहे ह्यामुळे भाजीला अगदी छान चव सुद्धा येते, त्याचबरोबर खमंगपणा सुद्धा येतो। पालकाची भाजी तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की भाजी आणि पाणी जे आहे ते मिळून येत नाही, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, ह्यामध्ये आपण बेसन वापरलं पाहिजे। तर आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा ॲड करून घेतलाय। मऊ होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे। तर आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया, म्हणजे आपल्या कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटेल आणि तो लवकर कुक होईल। तर चवीप्रमाणे मीठ घालायचं। पालक भाजीमध्ये मीठ घालताना अजून एक ही टीप लक्षात ठेवा, मिठाचं प्रमाण जे आहे ते रोजच्यापेक्षा थोडंसं कमीच ठेवायचं, कारण पालकामध्ये भरपूर हे क्षार असल्यामुळे भाजी लगेच खारट होण्याची शक्यता असते। काही छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या असतात। तर आता मीठ घातल्यानंतर आपण हे परतून घेतलंय आणि हे शिजण्यासाठी वाफेवर शिजण्यासाठी मी यावर झाकण ठेवून देते। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्याला वाफ आलेली आहे आणि आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। तर थोडंसं तुम्ही बघाल ह्या डावलानेच आपण टोमॅटो जो आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण आपले बाकीचे जे पावडर मसाले आहेत ते ॲड करून घेऊया। तर सुरुवातीला ह्यामध्ये मी 2 चमचे इथे तिखट वापरणार आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद जास्त वापरू नका, नाहीतर भाजी मग जास्त काळपट होते। त्यानंतर 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा जिरं पावडर हे आपण घातलेलं आहे। ह्यामध्ये आपण इथे कोणत्याही प्रकारे गरम मसाल्याचा वापर केलेला नाहीये। तर आता हे सगळे मसाले आपण परतवून घेऊया। कांदा टोमॅटो सोबत मसाले जे आहेत हे आपण परतवून घेतलेत। तुम्हाला जर इथे थोडंसं असं वाटलं की मसाले इथे जळतायत, खाली थोडेसे करपतायत, तर ह्यामध्ये थोडासा पाण्याचा तुम्ही शिडकाव करू शकता। तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत आपण चिरून घेतलेले, सालं काढून तुकडे करून घेतलेले बटाटे। या सगळ्या मसाल्यांबरोबर बटाटे आपल्याला परतवून घ्यायचे आणि थोडेसे आपण ते कुक सुद्धा करून घेणार आहोत।
खूप छान जो आहे मसाल्यांचा इथे अरोमा यायला सुरुवात झाली आहे. तर आता हे आपण 2 ते 3 मिनटं बटाटे मसाल्यांमध्ये परतवून झाल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवणार आहोत. पाणी न घालता आपल्याला आजची ही जी भाजी आहे ही आपल्याला करायची आहे. तर इथे तुम्ही बघाल 5 मिनिटानंतर मसाल्याला सुद्धा इथे ऑइल रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. मसाले पण छान परतले गेले आहेत आणि बटाटा जो आहे तो सुद्धा आता इथे 60% कुक झालेला आहे. आपल्याला तो पूर्ण कुक करायचा नाही आहे, कारण आपल्याला ह्यामध्ये जेव्हा आपण पालक घालणार तेव्हा पुन्हा एकदा तो शिजणारच आहे. तर ह्यामध्ये आता आपण चिरून घेतलेला पालक ॲड करायचा आहे. पालक ही सगळ्यात पोषकयुक्त अशी भाजी आहे. यामध्ये एक नाही तर असंख्य अशी पोषक तत्वे लपलेली आहेत. पालक हे यामध्ये लोह, त्याचनंतर प्रथिनं, खनिज, क्षार, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस असे अनेक पोषक तत्वे जी आहेत ती ह्यामध्ये आहेत. तर आता सगळा पालक घालून झाल्यानंतर आपण तो भाजीत मिक्स न करता झाकण लावून ठेवून देऊया. एक 5 मिनिटासाठी, 5 ते 10 मिनिटासाठी आपण हा लो फ्लेमवरती ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळाने तुम्ही बघाल पालक जो आहे तो खाली बसलेला असतो, वाफेवर तो शिजतो आणि त्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा, म्हणजे पालकाचं जे स्वतःचं पाणी आहे, पाणी सुटलेलं आहे. आपण भाजीमध्ये अजूनपर्यंत पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पालक ही पालेभाजी असल्यामुळे ह्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही आणि त्याच पाण्यामध्ये आपला बटाटा जो आहे तो सुद्धा शिजलेला आहे. इथे भाजी जी आहे पालक अजिबात घोटून घेण्याची गरज लागत नाही, व्यवस्थित एकजीव अशी होते, कारण आपण यामध्ये बेसनसुद्धा वापरलं आहे. बटाटासुद्धा आपला जो आहे तो इथे आता तुम्ही बघाल व्यवस्थित कुक झाला आहे. आपल्याला तो ओव्हर कुकसुद्धा करून घ्यायचा नाही आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढून घेऊया. तर तुम्ही बघाल पुन्हा एक 5 मिनिटानंतर आपली भाजी जी आहे, बटाट्याला छान भाजीचं कोटिंग आलं आहे. पालकसुद्धा व्यवस्थित आता इथे पूर्णपणे शिजलेला आहे. गॅस टर्न ऑफ करून घेते आणि ह्यावरती आता आपल्याला एक खमंग फोडणी घालून घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही गोल्डन टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. भाजी तर आपली तशी म्हणाल तर तयार झाली आहे, पण फोडणी जी आहे ती आपण ह्यावरती घालणार आहोत. ती खास करून तुपाची फोडणी घालणार आहे, कारण तुपाची फोडणी घातल्याने ह्या भाजीची चव जी आहे ती अगदी द्विगुणित अशी होते. तर ह्यामध्ये 2 चमचे आपण तूप घालून घेतले. पालक खाल्ल्यामुळे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात. रक्ताची जी कमतरता असेल तर ती भरून निघते, हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ॲनिमिया दूर होतो. पालक खाल्ल्यामुळे शरीराची सूज कमी होते, संधिवात, मायग्रेनसारखे आजारसुद्धा ह्यामुळे खूपच फायदा मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतं, खूप सारे फायदे आहेत. तर तुम्ही आता बघितलं आपण तुपामध्ये बारीक चिरलेला लसूण जो आहे तो फोडणीला घातला आणि पाव चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट आपण भाजीत घातलंय, हे अगदी थोडासा वरून रंग छान यावा म्हणून मी इथे वापरलंय. तर भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. झटपट मी आता टिफिनसुद्धा भरणार आहे आणि गरमागरम ही भाजी तुम्ही पराठा, चपाती किंवा अगदी भाकरीसोबतसुद्धा खूपच चविष्ट अशी लागते. तर आजची गोल्डन टीप अशी आहे की हिवाळ्यामध्ये आपण खूपच कमी पाणी पितो, तर त्यामुळे त्वचा आपली कोरडी होते, कोंडा होतो, थकवा येतो, आळस आल्यासारखं वाटतं, शरीर थोडंसं जड वाटतं, सूज आल्यासारखी वाटते. तर ह्या वेळेला जर तुम्ही पालक खाल्ला ना तर पालकामध्ये 91% एवढं पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे आपल्या शरीरातली जी पाण्याची कमतरता आहे ती भरून निघते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पालक हा नक्कीच खायला हवा. तर आजची ही टीप तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर रेसिपीसुद्धा कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक तरी लाईक नक्कीच करा. साधी सोपी अशी भाजी आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया.